नमस्कार मावशी. नमस्कार. मी माणिक देशमुख हायटेक सीड्स कंपनीकडून तुमचं खूप खूप स्वागत करतो. तर हायटेक सीड्स कंपनीच्या तुम्ही आज आपण इथं प्रोग्रामासाठी 42 बाजरीची आपण भाकरी तयार करतो शेतकरी बंधूंना खाण्यासाठी. तर तुम्ही बऱ्याच दिवसापासून घरी सुद्धा बाजरीची भाकरी बनवता. तर तुमचं जरा नाव सांगा पूर्ण. माझं नाव मीनाबाई छोटू संन्यासी, राहणार अंमळनेर, तालुका जळगाव. तालुका जळगाव, तालुका अंमळनेर, जिल्हा जिल्हा जळगाव. जळगाव. तर तुम्ही आता बाजरीची भाकरी सकाळपासून थापताय 42ची. तर थापताना तुमचा काय अनुभव आहे? अनुभव आहे तर आपण जर दुसऱ्या बाजरीची भाकरी करावी तर त्याचे तुकडे पडतात. बरोबर आहे. ही बाजरीची भाकरी आपण या खातावर सुद्धा घेऊन दाखवू शकतो. बरोबर आहे. हिला चिवटपणा जास्त आहे. ओके. आणि हिला कलरही चांगला आहे. बरोबर आहे. आणि दिसण्यातही चांगली. आता तुम्ही सकाळपासून थापता, एवढ्या भाकरी तुम्ही थापल्या, तर थापताना तुम्हाला काय अनुभव आला? अनुभव हा आहे की ह्या बाजरीमध्ये चिवटपणा पण चांगला आहे, त्याच्यामुळं फार उन्हाळी याची करायचं म्हणजे तुकडे होत नाही आणि पीठही चांगलं मसळलं जातं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारचा थकवा येत नाही. थकवा नाही आणि अशी जडपणा वाटत नाही करायला. बरोबर आहे. बाजरी करायला उल्हास येतो माणसाला. येतो. तर एका हातात घेऊन तिला टाकून दाखवा, एका हातावर अजिबात तुटत नाही तुम्ही म्हणलं तर ही खरी गोष्ट आहे का? लगेच लोकांना दिसेल बघा. एका हातावर बाजरीची भाकरी आहे, टाकून द्यायच्यावर. राईट. हां, यस, काही अडचण नाही. त्याच्यावर थोडं तुम्ही पाणी मारू शकता आणि बघा एका हाताने सुद्धा ही पूर्णपणे बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. कुठल्याच प्रकारचा चिकटपणा नाही. आपण जाऊया दुसऱ्या ताईकडे. या ताईचा बी अनुभव खूप दिवसाचा बाजरीचा भाकरी करायचा आहे. ताई, तुमचं नाव काय म्हटलं? वच्छलाबाई. तर तुम्ही बऱ्याच दिवसापासून बाजरीची भाकरी करता. तर हायटेकचे 42 भाकरीचा तुमचा काय अनुभव आहे? जरा मला करून दाखवा. तुम्ही सांगितलं मला काय अनुभव आहे तुमचा? दादा, ही बाजरीची भाकर आहे. हा, ही थंडी झाली फुटत नाही. बरोबर आहे. दुसरी बाजरीची भाकर जे आहे ना, तुकडे होता. बरोबर आहे. बरोबर. थंडी झाली म्हणजे. राईट. हिला किती बी फिरवा तुम्ही, कुठे बी फेका तिला, हा, काही बी करा, काहीच होणार नाही. काहीच होणार. म्हणजे जे शेतकरी बांधव जे कष्ट करतायत त्यांना जर विचार केला की सकाळी बाजरीची भाकरी केली, त्याच्यावर जर आपली शिदोरी घेऊन जर शेतात गेले तर कुठल्याच प्रकारची बाजरीची भाकरी फुटणार नाही, तुटणार नाही आणि त्यांना खायला सुद्धा चवदार लागेल. तर नक्की शेतकरी बांधवांना तुम्ही लक्षात ठेवा की खाण्यासाठी जर बाजरी वापरायची असेल तर हायटेकची 42 बाजरी वापरा आणि तुम्हाला नक्कीच खाण्यासाठी चव चांगली मिळेल आणि घरी करण्यासाठी महिलांसाठी सुद्धा एकदम सोयीस्कर आहे. तर धन्यवाद मावशी.